नमस्कार मित्रांनो, मी किरण बारशे. माझ्या या हायटेक मराठी बाणा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी शेवटी आपणास एक खास टीप देणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असा विषय आहे 2026 ची लॉटरी. पुन्हा एकदा तुम्ही चुकणार का? मंडळी, आठवतात का ते दिवस जेव्हा तुमचे काका किंवा मामा मना सांगायचे, अरे 90च्या दशकात ती पुण्याची जमीन घेतली असती ना तर आज मी करोडपती असतो. आपण फक्त डोक्याला हात लावून ऐकत बसायचो. पण मित्रांनो, इतिहास स्वतःला पुन्हा एकदा संधी देत आहे आणि यावेळी ती संधी जमिनीची नाही तर 2026च्या AI क्रांतीची आहे. 1993 मध्ये वेबसाईट काय असते कोणालाच माहित नसतं आणि 1999 पर्यंत अमेझॉन अब्जावधीमध्ये गेली. लोकांनी तेव्हा डेल किंवा इंटेल मध्ये गुंतवणूक केली आणि 10,000% जास्त परतावा मिळवला. 2004 मध्ये फेसबुक आलं. तेव्हा आपल्याला वाटलं हे कॉलेजच्या पोराचं खेळणं आहे, पण 2012 पर्यंत हे खेळणं 14 अब्ज डॉलरचं झालं मित्रांनो. आणि आता आपण आहोत 2026 मध्ये. 5वी औद्योगिक क्रांती सुरू झाली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे फक्त रोबोट्स बद्दल आहे तर थांबा, हे वाफेचं इंजिन, वीज आणि इंटरनेट पेक्षाही मोठा आहे. बघा वेग किती वाढला आहे. नेटफ्लिक्सला 10 लाख युजर्स मिळवायला 3.5 वर्ष लागले. फेसबुकला 10 महिने लागले. इंस्टाग्रामला 2.5 महिने. पण ChatGPT फक्त 5 दिवसात. म्हणजे तुम्ही मॅगी बनेपर्यंत इथं लाखो युजर्स वाढलेले असतात. आता प्रश्न आहे की पैसे कसे बनवायचे? 1840च्या गोल्ड रश मध्ये सोनं शोधणाऱ्यांपेक्षा फावडे विकणाऱ्यांनी जास्त पैसा कमावला. आजच्या काळात हे फावडे म्हणजे 4 गोष्टी: सेमीकंडक्टर चिप्स, AI चालू शकत नाही; डाटा सेंटर्स, AI ची माहिती साठवणारी घरं; क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल महामार्ग; सायबर सिक्युरिटी, कारण चोरांना पण आता AI कळतोय. तुम्हाला वाटत असेल की AI तुमची नोकरी खाणार, AI तुमची नोकरी नाही खाणार. परंतु AI वापरणारा तुमचा कलिग मात्र तुमची नोकरी खाऊ शकतो जर तुम्ही AI मध्ये मागे पडाल. एका अभ्यासानुसार AI वापरणारे लोक 40% पेक्षा जास्त वेगाने काम करतात. म्हणजेच आठवड्याचे 5 दिवसाचे काम ते 3 दिवसात पूर्ण करून उरलेले 2 दिवस नेटफ्लिक्सवर सिरीज पाहू शकतात आणि तरीही बॉस त्यांना प्रमोशन देणार. एक साधी गोष्ट सांगतो. ॲनी शायबर नावाची एक सामान्य महिला होती. ती IRS मध्ये काम करायची. तिने $500 वाचवले आणि चांगल्या स्टॉक्स मध्ये गुंतवले. 1995 मध्ये जेव्हा ती वारली तेव्हा तिच्याकडे $22 दशलक्ष होते. ती कोणी जिनियस नव्हती. तिला फक्त संधी ओळखता आली. तर 2026 मध्ये म्हणजे आज तुम्ही कोण होणार? 10 वर्षानंतर अरे यार राहून गेलं म्हणणारे काका, की मी योग्य वेळ पाऊल उचललं म्हणणारे करोडपती? AI रिव्हॉल्युशन अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. साधारण 1994-95च्या इंटरनेट सारखा आपल्याकडे अजून 4-5 वर्ष आहेत स्वतःला सिद्ध करायला. कारण ही तर फक्त सुरुवात आहे. बाकी मी काय फायनान्शियल ॲडवायझर नाही, परंतु संधी समोर आल्यानंतर डोळे उघडायला पैसे लागत नाहीत. माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आपल्या असाच फायद्याच्या विषयासह आपणासमोर येणार आहे, तेव्हा माझे पुढील व्हिडिओ बघण्यास विसरू नका.